पहिला क्लेश आहे जन्म. जन्म घेताना अनंत यातना सहन कराव्या लागतात. 9 महिने कैदखान्यात, स्त्रीच्या विटाळात, गर्भवासात हाल हाल होतात. जन्म देताना मातेलाही खूप कष्ट सहन करावे लागतात. म्हणून मातृदेवो भव. उतारवयात अशांना वृद्धाश्रमात ठेवणे योग्य आहे का? फार फार कष्ट घेऊन नरदेह प्राप्त होतो, म्हणून त्याचा सदुपयोग करावा. आणि संत कबीरजींचा हा दोहा सतत लक्षात ठेवावा. जब तू आया जगत में लोग हसे तू रोए, ऐसी करणी न करो पीछे हसे सब कोय. आपण रडत रडतच जन्माला आलोय, असे चांगले कर्म करू की आपण हसत हसतच जायला पाहिजे. आपण गेल्यावर लोकांना वाईट वाटले पाहिजे की अरे चांगला माणूस गेला, या उलट व्हायला नको. जन्माचे वर्णन समर्थांनी दासबोधात केले आहे. ते म्हणतात, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार. यावरून जन्माचे क्लेश समजून घ्यावे. दुसरा क्लेश आहे मृत्यू. मृत्यू कधी कोणाला चुकत नाही. इतरांना मृत्यू होतानाचे हाल आपण बघतो. हे हाल म्हणजे त्यांच्या कर्माचे भोग असतात. यास्तव नेहमी आत्मप्रेरणेने आचरण करावे. नुसते कर्म नको, तर कर्मयोग करावा. आपल्या प्रत्येक कर्माची नोंद होत आहे. गुप्तपणे चित्रीकरण सुरू आहे चित्रगुप्ताचे. सर्व हिशोब द्यायचा आहे यमराजांना. समर्थ म्हणतातच ना, घडी रे घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. यास्तव नेहमी योगाचरण करावे. अहंकाराने दांभिकयुक्त इतरांना त्रास देणारे, फसवणारे कर्म कधी करू नये. तिसरा क्लेश आहे वार्धक्य. वृद्धत्व सर्वांनाच येते. आपणही वृद्ध होणार हे लक्षात ठेवून तरुणपणीच त्याप्रमाणे आचरण करावे. वृद्धापकाळाची सोय करावी. वृद्धापकाळात कोणापुढे हात पसरायची जरूर पडता कामा नये. तरुण पिढी कामात असणार, आपल्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसणार हे लक्षात घ्यावे. देह थकला तरी मन थकत नाही. त्यामुळे उपभोगांची लज्जत तशीच असते आणि यासाठी विवेक संयम राखावा. आपला वेळ जात नाही म्हणून सतत दुसऱ्यांकडे जाणे, सतत फोनवर बोलणे हे नवीन पिढीला आवडत नाही. काळाप्रमाणे आपलेही विचार बदलावेत. विचारले तरच सल्ला द्यावा. जप, अध्यात्म, योगसाधना तरुणपणीच सुरुवात करावी. अध्यात्म रिटायर्ड झाल्यावर म्हातारपणी करायचे हा अतिशय चुकीचा विचार आहे. उलटे जेवढे अध्यात्म लवकर सुरू करू तेवढे उर्वरित आयुष्य आनंदात जाते. एकांताची सवय करावी, ध्यान लावावे. चौथा क्लेश आहे आजारपण. आजारी पडल्यास इतरांना आपली सेवा करावी लागते आणि याचे आपल्याला वाईट वाटते. आपल्यासाठी कोणी रिकामे नाही, यास्तव आपणच आपली काळजी घ्यावी.
वृद्धापकाळी शरीरगात्रे थकतात, प्रकृती साथ देत नाही. मनाचेही आरोग्य जपावे, कारण शरीर थकले तरी मन मात्र ॲक्टिव्ह असते. उपभोगांची ती अजून लज्जत, चव तेवढीच जिभेवर असते आणि तेथे विवेक संयम हा आपल्याला पाळावा लागतो. आजारपणाचे क्लेश हे आजारानेच जाणावे. हॉस्पिटलचा खर्च, ती गर्दी, त्रास, इंजेक्शने, औषधे, ही ऑपरेशन, याचा आपल्याबरोबरच इतरांना पण त्रास होतो. असे हे 4 प्रकारचे क्लेश मानवाने जाणावेत आणि ते होऊ नयेत म्हणून त्यासाठी आपले आचरण शुद्ध असावे. सत्संग, जप, ध्यान, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे, मनन करावे, एकांत साधावा, एकट्याची सवय करावी, कारण आपण एकटेच आलो आहोत, एकटेच जाणारही आहोत. दिवसाकाठी थोडा वेळ तरी एकांत साधावा, आत्मचिंतन करावे आणि आत्तापासूनच योगसाधना सुरू करावी. आत्ता ऐश करू व म्हातारे झाल्यावर, रिटायर्ड झाल्यावर अध्यात्म बघू, ते अतिशय चुकीचे आहे. तसे अध्यात्म होत नाही, कारण त्यावेळी मन साथ देत नाही. लवकरात लवकर अध्यात्म योगसाधना सुरू करावी. हरिओम.